वेलकम बॅक फ्रेंड्स. मी सागर पवार. पवार्स बायोलॉजीमध्ये सर्वांचं स्वागत करत आहोत. आपण HSCची व्हिडिओ लेक्चर सिरीज बघत आहोत बायोलॉजीचे. त्यामध्ये आपला फर्स्ट चॅप्टर चालू आहे, जो की आहे रिप्रोडक्शन इन अ लोअर अँड हायर प्लांट. यामध्ये आपण काय काय बघितलेलं आतापर्यंत स्ट्रक्चर ऑफ अँथर बघितलेलं आहे, टीएस ऑफ अँथर, मायक्रोस्पोर म्हणजे पोलन ग्रेन्सचे फॉर्मेशन कशा प्रकारे होते, त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ अ गॅमेटोफाइट, जे मेल गॅमेटोफाइट होतं आणि फिमेल गॅमेटोफाइट सुद्धा आपण बघितलेलं आहे. तर यानंतर आपण बघणार आहे की जे तयार झालेले पोलन ग्रेन्स आहेत आणि ओव्हरी. ओके, तर ह्या दोघांच्या मध्ये जे फर्टिलायझेशनचं इम्पॉर्टंट जे पॉइंट आहे, ज्याला आपण म्हटलेलं आहे पॉलिनेशन. तर पॉलिनेशन म्हणजे काय? ओके, तर पॉलिनेशन म्हणजे नेमकं काय होते पॉलिनेशन मध्ये, ही कशाची प्रोसेस, ही कोणती प्रोसेस आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या चॅप्टर मध्ये स्टडी करणार आहोत. बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट जर गोष्ट बघायची गेली तर पॉलिनेशन इज द ट्रान्सफर ऑफ, काय ट्रान्सफर होईल, इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन. बघा, पोलन ग्रेन नॉन मोटाईल आहे, ओव्हरी पण नॉन मोटाईल आहे, पण ट्रान्सफर कसं होईल? पोलन ग्रेन कशाचं ट्रान्सफर होणार आहे? पोलन ग्रेनचं ट्रान्सफर होणार आहे. कुठे? फ्रॉम अँथर. कुठून? फ्रॉम दी अँथर पासून. त्या अँथरवर जे आपले पोलन ग्रेन्स आहेत, तर ते ट्रान्सफर होतील. कुठे होणार आहे? टू द स्टिग्मा. टू द स्टिग्मा. ओके, सपोज हे पोलन ग्रेन आहेत आणि हे स्टिग्मा आणि ही ओव्हरी आहे. ओके, या स्टिग्मा पर्यंत पोलन ग्रेनचं ट्रान्सफरेशन, या प्रोसेसला आपण काय म्हणतो? पॉलिनेशन म्हणतो. ठीक आहे, आणि जेव्हा हे ट्रान्सफर होईल त्याच टायमाला इथे एक ट्यूब फॉर्मेशन होऊन मधामध्ये जी ओव्हरी आहे, आपण जे प्रिव्हियस लेक्चर व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे की ओव्हरी मध्ये जे आपले न्यूक्लियस आहे किंवा एग सेल्स आहेत, त्यांच्यामध्ये हे फ्युजन होऊन फर्टिलायझेशन होईल ह्या गोष्टी. तर the transfer of the pollen grains from anther to the stigma, that process is called as a pollination. बघा, आणि पॉलिनेशन मध्ये वेगवेगळे टाइप दिलेले आहेत. पॉलिनेशन मध्ये ज्याला पहिलं टाइप म्हणू की ॲटोगॅमी, किंवा सिंपल शब्दामध्ये जर त्याला म्हणायचं तर सेल्फ पॉलिनेशन. देन दुसरं आहे जिॲटोनोगामी, आणि तिसरा आहे झिनोगॅमी. झिनोगॅमी. तर हे कशा प्रकारचे पॉलिनेशन आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये बघायचं आहे. चला, आता आपण आपल्या टेक्स्टबुक मध्ये जाऊ. टेक्स्टबुक मध्ये नेमकं काय दिलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये डिस्कस करू. ठीक आहे, तर बघा टेक्स्टबुक मध्ये काय काय दिलेलं आहे. पॉलिनेशन 1.6. पॉलिनेशन मध्ये काय काय बघितलेलं आहे बघा. पोलन ग्रेन्स बिंग अ नॉन मोटाईल, मी आधी सांगितलेलं की नॉन मोटाईल हालचाल करू शकत नाही. अँजिओस्पर्म, मेल प्लांटला त्याच्यामध्ये अँजिओस्पर्म हॅव इव्हॉल्व्ड द स्ट्रॅटर्जी टू यूज अ अबायोटिक एजंट. ओके, अबायोटिक एजंट कोणते? अबायोटिक म्हणजे अजैविक एजंट, नॉन लिव्हिंग एजंट कोणकोणते आहेत मग? विंड अँड वॉटर. ओके, अबायोटिक एजंट स्ट्रॅटर्जी मध्ये ह्या पोलन ग्रेन्सला ट्रान्सफर करण्यासाठी अबायोटिक एजंट कोणते आहेत? विंड अँड वॉटर. अँड बायोटिक एजंट, जैव जे लिव्हिंग आहेत, बर्ड्स, इन्सेक्ट अँड स्नेल. ओके, फ्लावरच्या जर पेटल्स मध्ये जो कलर असतो, कलरफुल जे फ्लावर्स असतात, तर ते फक्त अट्रॅक्ट करण्यासाठी असतात. कोणाला अट्रॅक्ट करणार? ते बर्ड्सला अट्रॅक्ट करणार किंवा इन्सेक्टला अट्रॅक्ट करणार. तर हे जे अट्रॅक्शन आहे, अट्रॅक्शन होऊनच हे जे लिव्हिंग यावर येतील आणि ह्यांच्या ज्या लेग्स आहेत, ह्यांच्या लेग्सला हे पोलन ग्रेन्स अटॅच होऊन हे जातील आणि तशाच प्रकारचे जे ज्या जातीचे फ्लावर आहेत त्या दुसऱ्या प्लांटवर बसतील आणि तिथे त्या स्टिग्माला, त्यांच्या पायाला अटॅच झालेले जे पोलन ग्रेन्स आहेत ते तिथे स्टिक होतील. हे एक ह्या प्रकारे पॉलिनेशन असं होत असते. कशामध्ये? बायोटिक एजंट मध्ये. आणि विंड थ्रू, जशी विंड येईल त्यानुसार पोलन ग्रेन्स त्यासोबत हवेत उडत जातील आणि दुसऱ्या जे फ्लावर आहे त्याच्यावर ते पोलन ग्रेन्स पडतील, त्या स्टिग्मावर पोलन ग्रेन्स पडतील. या प्रकारची प्रोसेस होते, याला म्हणतो आपण पॉलिनेशन. बघा काय म्हटलेलं, अबायोटिक एजंट अँड बायोटिक एजंट टू देअर फ्लावर feeding the visitors, feeding the visitor and exploiting their mobility
फॉर द पॉलिनेशन अँड ऑल्सो सीड डिस्पर्सल. तर सीडला इकडे तिकडे डिस्पर्स होण्यासाठी सगळ्या गोष्टी जे आहेत हे सगळ्या गोष्टी बायोटिक एजंट किंवा अबायोटिक एजंट हे इम्पॉर्टंट असतात. देन पोलन ग्रेन्स आर नॉन मोटाईल, हालचाल करू शकत नाही, अँड दे आर युजली कॅरीड फ्रॉम द फ्लावर टू फ्लावर. ओके, पोलन ग्रेन्स कुठे असतात? फ्लावर टू फ्लावर बाय मीन्स एक्सटर्नल एजंट. तर ह्यांना जे ट्रान्सफर करण्यासाठी लागणार आहे ते एक्सटर्नल एजंट असतील, बायोटिक असेल किंवा अबायोटिक असेल. पॉलिनेशन इज अ ट्रान्सफर ऑफ अ पोलन ग्रेन. बघा पॉलिनेशन कशाला म्हणतात? ट्रान्सफर ऑफ अ पोलन ग्रेन अँथर फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ द फ्लावर. बघा पॉलिनेशन कशाला म्हटलेलं आहे? तर पोलन ग्रेनचं ट्रान्सफर होतील अँथर टू द स्टिग्मा. इट इज द prerequisite of the fertilization because both the male and female gamete are non-motile. पॉलिनेशन मध्ये पोलन ग्रेन पण नॉन मोटाईल आहे आणि ओव्हरी पण नॉन मोटाईल आहे, त्याच्यामुळे त्याला म्हटलेलं आहे नॉन मोटाईल आहेत हे नेचर मध्ये. त्याच्यानंतर मोरेवर गॅमेट्स आर प्रोड्यूस ऍट द टू डिफरंट साइट. ओके, आपल्याला माहिती आहे अँथरवर जे आपले पोलन ग्रेन्स तयार होतात आणि ओव्हरी मध्ये काय एक्सेस तयार होते, तर हे डिफरंट साइट मध्ये असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर सेल्फ पॉलिनेशन इज अ टाइप ऑफ अ पॉलिनेशन विच. बघा सेल्फ पॉलिनेशन, सेल्फ असे प्लांट्स, सपोज एक हा प्लांट आहे, या प्लांट मध्ये वेगवेगळे फ्लावर्स आहेत, म्हणजे इथं फ्लावर्स असतील, तर हे फ्लावर आहे आणि इथेही फ्लावर आहे. तर ह्या फ्लावर मधून इथून जर ह्या इथे पोलन ग्रेन्स पडले असेल तर ह्याला सेल्फ पॉलिनेशन म्हणतात. इज अ टाइप ऑफ अ पॉलिनेशन विच ऑकर इन अ सिंगल फ्लावर और टू फ्लावर. एकाच फ्लावर मध्ये किंवा दोन फ्लावर मध्ये. ओके, टू फ्लावर ऑफ अ सिंगल प्लांट. एकाच प्लांटच्या सिंगल फ्लावर मध्ये स्वतःच्या फ्लावर मधून स्वतःच जर पोलन ग्रेन पडत असेल तर ते सिंगल फ्लावर मध्ये, किंवा त्याच झाडाच्या दोन फुलामधून एका फ्लावर मधून दुसऱ्या फ्लावर मध्ये जर पोलन ग्रेन पडत असेल तर ते टू फ्लावर ऑन अ सिंगल प्लांट्स. या गोष्टीला किंवा ह्या प्रोसेसला म्हणतात सेल्फ पॉलिनेशन. याला सेल्फ पॉलिनेशन म्हणतात. इट रिझल्ट इन इनब्रीडिंग और सेल्फिंग. ओके, स्वतःची ब्रीडिंग करून घ्यायला किंवा सेल्फिंग करून घ्यायला. इन अ कॉन्ट्रॅस्ट क्रॉस पॉलिनेशन. बघा क्रॉस पॉलिनेशन कशाला म्हणतात? क्रॉस पॉलिनेशन बघा, हा एक प्लांट आहे, याचे फ्लावर्स सेम स्पेसीचे, आणि हा एक प्लांट आहे. तर ह्या प्लांटचा अँथर उडून बायोटिक एजंट किंवा अबायोटिक एजंट थ्रू याच्या स्टिग्मावर पोलन ग्रेन्स अटॅच होणे ह्याला म्हणतात क्रॉस पॉलिनेशन. ओके, याला काय म्हणतात? क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशन इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम कुठून? अँथर ऑफ द वन फ्लावर टू द स्टिग्मा ऑफ अनादर फ्लावर ऑफ डिफरंट प्लांट. दुसऱ्या प्लांटच्या, पण कोणत्या स्पेसीस? सेम स्पेसीसच्या. एका फ्लावरचा पोलन ग्रेन्स दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावर जाऊन पडणे त्याला म्हणतात क्रॉस पॉलिनेशन. त्याला काय म्हणतात? क्रॉस पॉलिनेशन. 10th मध्ये पण होतं. देन पॉलिनेशन कॅन बी फर्दर डिवायडेड इंटू अ 3 टाइप. पॉलिनेशन होतील तर त्याला डिवाइड केलेले 3 टाइप ऑन द बेसिस ऑफ सोर्स ऑफ अ पॉलिनेशन. स्त्रोत कसा आहे, सोर्स कसा आहे, त्यानुसार याला 3 भागात विभागलेले आहे, जे आपण बघितलं होतं. ॲटोगॅमी, जेंटोनोगॅमी आणि झेनोगॅमी असं म्हटलेलं आहे त्याला. तर बघा ॲटोगॅमी कशाला म्हटलेलं आहे किंवा सेल्फ पॉलिनेशन कशाला म्हणलेलं आहे. तर ॲटोगॅमी मध्ये इट इज अ टाइप ऑफ अ पॉलिनेशन इन विच अ बायसेक्शुअल फ्लावर, म्हणजे एकाच फ्लावर मध्ये मेल पण आणि फिमेल पण, हे दोन्ही गोष्टी असतील, दोन्ही गॅमेट्स प्रेझेंट असतील एकाच फ्लावर मध्ये, मेल सुद्धा आणि फिमेल. याला बायसेक्शुअल फ्लावर इज अ पॉलिनेटेड बाय इट्स ओन पोलन ग्रेन. हा स्वतःच्या पोलन ग्रेन्स मध्ये, म्हणजे एकच फ्लावर आहे त्याचाच पोलन ग्रेन त्याच्या स्टिग्मावर पडतोय आणि तिथे होत आहे फर्टिलायझेशन, तर त्याला म्हणतात ॲटोगॅमी. ऑफस्प्रिंग आर जेनेटिकली आयडेंटिकल. जे तयार होईल तर त्याचे ऑफस्प्रिंग म्हणजे जेनेटिकली आयडेंटिकल, कारण की स्वतःहून स्वतःच पोलन ग्रेन पडत आहे तर जेनेटिकली आयडेंटिकल असेल. दोन बॉडीचा इन्व्हॉल्व होत नाहीये, त्याच्यामुळे जेनेटिकली आयडेंटिकल सारखे असतील टू देअर पॅरेंट्स सारखे असतील. एक्झाम्पल दिलेला आहे पी, वाटाणा. ओके, एक्झाम्पल दिलेलं आहे पी. त्याच्यानंतर हे होतं ॲटोगॅमी, म्हणजे ज्याला सेल्फ पॉलिनेशन म्हटलेलं आहे, ज्यामध्ये बायसेक्शुअल आहेत, पोलन ग्रेन्स स्वतःच्या ह्याच्यात स्वतः पडत आहेत आणि तिथंच
काय होत आहे, फर्टिलायझेशन होत आहे, ऑफस्प्रिंग तयार होत आहे आणि ते जेनेटिकली आयडेंटिकल असतील, कारण की एका सिंगल प्लांट पासून होत आहे. दुसरं पॉईंट दिलेला आहे जेटेनोग्रामी, याला काय म्हटलेलं, इट इज द ट्रान्सफर ऑफ अ पोलन ग्रेन टू द स्टिग्मा ऑफ अ डिफरंट फ्लावर प्रोड्यूस ऑन द सेम प्लांट. एकच प्लांट आहे, सिंगल प्लांटचा पोलन ग्रेन स्वतःच्याच फ्लावरवर, स्वतःच्या स्टिग्मावर पडत आहे. ओके ओके, काय सॉरी काय म्हटलेलं बघा, इट इज द ट्रान्सफर ऑफ अ पोलन ग्रेन टू द स्टिग्मा ऑफ अ डिफरंट फ्लावर प्रोड्यूस ऑन द सेम प्लांट. एकच प्लांट आहे आणि एकाच जातीचे प्लांट, एकाच स्पेसीसचे प्लांट आहेत. एकाच स्पेसीसच्या प्लांट मधून काय म्हटलेले, पोलन ग्रेन, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन टू द स्टिग्मा ऑफ अ डिफरंट फ्लावर, दुसरा फ्लावर प्रोड्यूस ऑन द सेम प्लांट. तर तिथं जर पडत असेल तर त्याला जेटेनोगॅमी असं म्हणतात. इट इज अ फंक्शनली सिमिलर टू क्रॉस पॉलिनेशन ऍज फंक्शनली सिमिलर, क्रॉस पॉलिनेशन सारखंच आहे. ओके, क्रॉस पॉलिनेशन सारखंच आहे. as it involve the pollination agent but it cannot bring about a genetic variation. ह्याच्यामध्ये पण जेनेटिक व्हेरिएशन येणार नाहीत, and because सिंगल प्लांट मध्ये व्हायले, and is only of the ecological significance, एन्व्हायरमेंटल सिग्निफिकन्स असतील. एक्झाम्पल दिलेले कुकुरबिटा मॅक्झिमा. इट इज सिमिलर टू द ॲटोगॅमी, ॲटोगॅमी सारखंच आहे, एकाच प्लांट मध्ये व्हायले, फक्त काय व्हायले की स्वतःच्या फुलामध्ये पडत नाही, दुसऱ्या फुलामध्ये पडत आहे पोलन ग्रेन्स. एक फूल आहे, एक फ्लावर आहे, सॉरी एक फ्लावर आहे, या फ्लावरचं पोलन ग्रेन्स दुसऱ्या फ्लावर पडायले त्याच प्लांटच्या, दुसऱ्या फ्लावर पडायले त्याच प्लांटच्या, याला म्हणतात जेटेनोग्रामी. ओके, सेम प्लांटच्या. एक्झाम्पल दिलेले कुकुरबिटा मॅक्झिमा. इट इज अ सिमिलर टू द ॲटोगॅमी, ॲटोगॅमी सारखंच आहे. हे जे ॲटोगॅमी आहे आणि ह्याच्यामध्ये काही नाही फरक, सेम आहे. एज द पोलन ग्रेन्स कम फ्रॉम द सेम प्लांट, पोलन ग्रेन्स सेम प्लांट मध्ये आले, फक्त डिफरंट फ्लावर मध्ये चालले. ॲटोगॅमी मध्ये सेम फ्लावर, सेम फ्लावर, सेम पॉलिनेशन, सेम फ्लावरचं पॉलिनेशन, आणि त्याच्यामध्ये काय, पोलन ग्रेन्स एकाच झाडापासून पण दुसऱ्या फ्लावर मध्ये त्याच झाडाच्या. तर अशा प्रकारचे प्रोसेस व्हायले. त्याच्यानंतर सी पॉईंट दिलेला आहे झिनोगॅमी. सी पॉईंट दिलेला आहे झिनोगॅमी. झिनोगॅमी मध्ये काय दिलेलं आहे, क्रॉस पॉलिनेशन, आउट ब्रीडिंग. क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय, एक प्लांट हा दुसरा प्लांट, याचा पोलन ग्रेन दुसऱ्या प्लांटच्या स्टिग्मावर जाऊन पडेल. त्याच्यामध्ये बघा काय म्हटलेलं, इट इज अ टाइप ऑफ क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशनचा टाइप आहे व्हेन अ पोलन ग्रेन्स ऑफ अ वन फ्लावर इज अ डिपॉझिटेड ऑन द स्टिग्मा ऑफ द फ्लावर ऑफ अ डिफरंट प्लांट. बघा, पोलन ग्रेन, जे पोलन ग्रेन आहेत ते काय डिपॉझिट होत आहे कशावर, स्टिग्मा ऑफ फ्लावर ऑफ अ डिफरंट प्लांट, डिफरंट प्लांटच्या, एका प्लांट पासून दुसऱ्या प्लांटच्या स्टिग्मावर जाऊन पोलन ग्रेन अटॅच डिपॉझिट होत आहे. बिलॉंग्स टू द सेम स्पेसीज, पण सेम स्पेसीसचे पाहिजे. ओके, वेगवेगळ्या जातीचे नाही पाहिजे, सेम स्पेसीसचे पाहिजे. विथ द हेल्प ऑफ अ पॉलिनेटिंग एजन्सी. पॉलिनेटिंग एजन्सी म्हणजे अबायोटिक आणि बायोटिक जे आहेत, तर त्यांना पॉलिनेटिंग एजन्सी म्हटलेलं आहे. इट इज जनरेट जेनेटिकली व्हॅरिड ऑफस्प्रिंग. ओके, हे जनरेट करतील जेनेटिकली व्हॅरिड, म्हणजे डीएनए वगैरे त्याच्याबद्दल बोललेलं आहे. जेनेटिकली व्हॅरिड ऑफस्प्रिंग तयार होईल. मेजॉरिटी ऑफ द फ्लॉवरिंग प्लांट्स डिपेंड ऑन द ट्रान्सफर ऑफ अ पोलन ग्रेन. बघा, मेजॉरिटी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स डिपेंड कशावर आहे, तर ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेन्स मग ट्रान्सफर करणारे कोणते एजंट असतील. ओके, हे सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, व्हर्च्युअली ऑल सीड्स प्लांट नीड टू बी पॉलिनेटेड. सगळ्या सीड्सला प्लांट म्हणजे गरज आहे की पॉलिनेशन झाल्याशिवाय तर रिप्रोडक्शन होऊ शकणार नाही ना, त्याच्यामुळे म्हटलेलं आहे. मोस्ट ऑफ द फूड अँड फायबर क्रॉप्स ग्रोन थ्रू आउट द वर्ल्ड डिपेंड अपॉन द पॉलिनेटर्स फॉर द रिप्रोडक्शन. बघा, सगळे जेवढे पण फूड किंवा फायबर्स क्रॉप आहेत, फूडचे जे क्रॉप्स आहेत, ज्याच्यापासून फूड भेटते आणि जे फायबर भेटतं, जसं की आपलं सरळ सरळ स्पिनॅच, पालक, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी येतात, यांना सगळ्यांना पॉलिनेटर्सची गरज असते. पॉलिनेटर, विदाउट पॉलिनेटर रिप्रोडक्शन होऊ शकणार नाही. देन द एजंट रिस्पॉन्सिबल फॉर द पॉलिनेशन हॅव बीन ग्रुप्ड इनटू द टू कॅटेगरीज. दोन कॅटेगरी आहेत, असेल तर अबायोटिक कॅटेगरी आणि दुसरी आहे बायोटिक कॅटेगरी आहे. तर अबायोटिक कॅटेगरी जे नॉन लिव्हिंग असतील, जसं की विंड आणि वॉटर, नॉन लिव्हिंग इन नेचर, त्याला अबायोटिक म्हणलेलं आहे. आणि बायोटिक बर्ड्स असतील, बटरफ्लायज असतील किंवा स्नेल वगैरे असे काही जे असतील,
किंवा काही इन्सेक्ट असतात, इन्सेक्ट. तर इन्सेक्ट काय करतात ते त्या फ्लावरवर बसतील आणि त्यांच्या जे लेग्स आहेत त्या लेग्सला काय होतील, पोलन ग्रेन्स अटॅच होतील आणि हे काय होतील की दुसऱ्या प्लांटवर जाऊन बसतील किंवा दुसऱ्या फ्लॉवरवर जाऊन बसतील, त्याच्यामुळे काय पॉलिनेशन होऊ शकते. तर त्याच्यामुळे म्हटलेलं आहे की दोन ग्रुप्स आहेत पॉलिनेटरचे, एक आहे अबायोटिक, दुसरा आहे बायोटिक. तर अबायोटिक आणि बायोटिक हे आपण दोन्ही एजंट आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये बघूत, कारण की हे खूप फार मोठं आहे थोडंसं, त्याच्यामध्ये दिलेला कॉन्टेंट मोठा आहे. तर इथेच आपण हा चॅप्टर थांबवता, म्हणजे हा पॉईंट थांबवता पॉलिनेशन. आय होप तुम्हाला पॉलिनेशन कळालं असेल. सिम्पली मध्ये याचे 3 पॉईंट्स होतात, 3 पॉईंट होते जे आपण आता बघितलेले आहेत. ठीक आहे. तर पॉलिनेशन इज अ ट्रान्सफर ऑफ अ पोलन ग्रेन फ्रॉम एंथर टू द स्टिग्मा, ज्याला ॲटोगॅमी. एकच प्लांट आहे, सिंगल प्लांट, सिंगल प्लांटच्या स्वतःच्याच फ्लावर, एकाच फ्लावरवर पडत आहे, त्याला ॲटोगॅमी. जेनेटोगॅमी कशाला म्हटलेलं आहे, एकच प्लांट आहे, सिंगल फ्लावर वर नाही पडणार, दुसऱ्या फ्लावरवर त्याच प्लांटच्या दुसऱ्या फ्लावरवर पडणार. आणि झिनोटोगामी दोन प्लांट आहेत, हे एक प्लांट आणि हा एक प्लांट, ह्या प्लांटच्या फ्लावरवरून पोलन ग्रेन ह्या प्लांटवर पडतील. एकदा एजंट असतील बायोटिक किंवा अबायोटिक एजंट, अशा प्रकारची जी प्रोसेस आहे याला पॉलिनेशन म्हटलेलं आहे. आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत की एजंट जे अबायोटिक एजंट आहे आणि बायोटिक एजंट आहे ते कशा प्रकारे वर्क करतात. तर आय होप तुम्हाला हे लेक्चर चांगल्या प्रकारे कळालं असेल. तर प्लीज न्यू जे कोणी असतील तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण कम्प्लिटली HSCचं पूर्ण जे चॅप्टर आहेत पूर्ण कंप्लीट करणार आहोत, पूर्ण गोष्टी बघणार आहोत. तशा प्रकारे 11चा पण आपण सिरीज सुरू करायचा प्रयत्न करत आहोत. तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोडंसं तुमच्याकडून एक सपोर्ट राहू द्या. तुमचा सपोर्ट फार महत्त्वाचा आहे माझ्यासाठी. अशाच प्रकारे तुम्ही व्हिडिओ बघत राहा. थँक्यू सो मच.